2025 हे वर्ष मराठी चित्रपट उद्योगासाठी अतिशय खराब असं ठरलंय. जिथे 2024 मध्ये निदान 4 चित्रपटांनी तरी 10 करोडचा आकडा पार केलेला, तिथे यावर्षी फक्त एकाच चित्रपटाने हा माइलस्टोन उपलब्ध केलाय. पण याचा अर्थ असा नाही की यावर्षी चांगले चित्रपट आलेच नाहीत. आलेले, कदाचित आपण त्यांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही. यामधील काहींनी पैसा कमविला तर काहींनी पैसा जरी नसला कमावला तरी प्रेक्षकांच्या किंवा निदान माझ्या मनात तरी आदर मात्र नक्कीच कमविला. नमस्कार, मी फिल्मी सूरज पाटील आणि आज आपण बोलणार आहोत 2025च्या बेस्ट मराठी चित्रपटांबद्दल. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. एक गोष्ट या चित्रपटाच्या विरोधात गेली ती म्हणजे याचा विषय इतिहास, जो सर्वांनाच आवडतो असा नाही. पण जर तुम्ही द्वितीय विश्वयुद्धाबद्दल बेसिक नॉलेज घेऊन हा चित्रपट बघितला तर त्यातील जोक्स, त्यातील सार्कॅझम तुम्हाला लक्षात येतील. कलाकारांचा अभिनय, त्यांचे पंचेस अतिशय चांगले आहेत. ऐतिहासिक चित्रपटाला लागणारं बजेट बघता कमी बजेट, कमी रिसोर्सेस मध्येही एका ऐतिहासिक चित्रपटाला परेश मोकाशी यांनी उत्तम न्याय दिलाय. आता थांबायचं नाही. माझ्या मते एक नाही तर मल्टिपल लोकांचा बायोपिक आहे हा चित्रपट. महाराष्ट्रात अशा कितीच तरी रिअल लाईफ हिरोच्या कहाण्या असतील ज्या जगासमोर आणणं गरजेचं आहे, ज्या कहाण्या सर्वांना प्रेरित करतील. जसं चंदू चॅम्पियन हा चित्रपट. मुरलीकांत पेटकर या मराठी माणसाच्या अलौकिक साहसावर एक मराठी माणसाला चित्रपट बनवण्याचं का नाही सुचलं. एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वावर बायोपिक मराठीत सर्रास बनतो, पण हा ट्रेंड मोडीत दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी एक उत्कृष्ट कथा उत्कृष्ट पद्धतीत आपल्यासमोर मांडली. कलाकार नाही तर खरे पात्र आपल्यासमोर सादर केले. जिद्द माणसाकडून काय करवून घेऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता थांबायचं नाही. गुलकंद. मला या चित्रपटात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे खरेपणा. कुठलीही गोष्ट खऱ्या मनाने केली की ती चांगलीच होते. अशा चित्रपटात गोष्टीपेक्षा त्यातील इमोशन्स जास्त हिट करतात. म्हणतात की स्त्री ही मनाने हळवी असते, पण हीच स्त्री प्रेमभंग झाल्यावर लवकर मूव्ह ऑन करून आपल्या नवऱ्याला आपलं सर्वस्व अर्पण करते. हा सुंदर मेसेज नकळतपणे हा चित्रपट देऊन जातो. अतिशय सुंदर असा फील गुड सिनेमा गुलकंद. स्थळ. हा चित्रपट मोस्ट प्रोबॅबली या वर्षीचा सर्वात जास्त रिअलिस्टिक वाटणारा मराठी चित्रपट. म्हणूनच तर चित्रपटात येणारा पहिलाच सीन एक स्वप्न असतं, कारण ही रियालिटी होण्यासाठी कदाचित आपल्याला दुसऱ्या युनिव्हर्समध्येच जावं लागेल. मुलगी शिकली, प्रगती झाली. हा वाक्यप्रचार फक्त प्रचारासाठीच वापरताना लोक दिसतात, अंमलबजावणी करताना कुणी दिसत नाही. मुलीसाठी येणाऱ्या स्थळाच्या तुलनेने तिचं शिक्षण अजूनही दुय्यमच आहे. अजूनही बऱ्याच गोष्टींना नागडं केलं या चित्रपटाने. एप्रिल मे 99. असे चित्रपट कमीच असतात ज्या बघितल्यावर तुम्हाला ते लगेच पुन्हा बघावेसे वाटतात, ज्यांची रिपीट व्हॅल्यू जास्त असते. यावर्षी 3 वेगवेगळ्या चित्रपटात मी कोकण बघितला आणि तिन्ही चित्रपटात तो वेगळा आणि फ्रेश वाटला. या चित्रपटातील जे एरियल शॉट्स आहेत ते बघून एक मराठी चित्रपट पाहत आहोत यावर विश्वासच होत नाही. चकचकीत शायनिंग फ्रेम्स मराठी चित्रपटात कमीच पाहायला मिळतात. चित्रपटाची कथा प्रेडिक्टेबल असली तर तिला कशा प्रकारे मांडायची याचं उत्तम उदाहरण हा चित्रपट. चित्रपटातले कलाकार नाही तर पात्र जेव्हा आपल्या लक्षात राहतात तेव्हा तो चित्रपट एक मास्टरपीस आहे हे समजून जावं. गोंधळ. मी माझ्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा म्हणालेलो आणि आताही तेच म्हणतो की टेक्निकली या वर्षीचा सर्वात ब्रिलियंट सिनेमा म्हणजे गोंधळ. या प्रकारची फिल्म मेकिंग या अगोदर मराठी सिनेमात कधी बघितली नव्हती. सिनेमा पाहताना काहीतरी भन्नाट, विलक्षण पाहतोय हा फील देणारा हा मास्टरपीस सिनेमा. चित्रपटात होणारा ड्रामा एखाद्या खऱ्या गोष्टीची जाणीव करून देतो. सगळं डोळ्यासमोरच घडतंय असं वाटतं. प्रत्येक गोष्ट तपशीलवारपणे मांडण्यात आली आहे आणि रात्रीचं ते एस्थेटिक चित्रपट संपल्यानंतरही डोळ्यासमोरून हलत नाही. कुर्ला टू वेंगुर्ला. या चित्रपटाच्या इमोशन्सने मला सर्वात जास्त हिट केलं, कारण नोकरी सोडून आपलं पॅशन फॉलो करणं ही एखाद्या पुरुषासाठी सर्वात आवडती तरी ही सर्वात कठीण गोष्ट. आणि त्यातही शहरातली नोकरी सोडून गावात राहायला येणं आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणं त्याहूनही कठीण गोष्ट. प्रत्येक पुरुषाची ही सुप्त इच्छा पूर्ण होताना पाहून मिळणारं समाधान वेगळंच आहे. हा धाडसी विषय, कोकणाचं सौंदर्य, कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन्स यांचा खजिना आहे हा चित्रपट. जारण. विचार करा की रात्री लाईट बंद करून एकट्यातच तुम्ही हा चित्रपट पाहताय आणि हा सीन सुरू झाला. सभोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो. तुम्ही या. तर तुमच्या मनात कुठला विचार येईल? एक्झॅक्टली मलाही तेच वाटलेलं की खरोखर एखादी आत्मा हे आवाहन ऐकून खरंच येणार तर नाही ना. आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. एखादा हॉरर किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट तुमच्या मनाशी खेळतो तेव्हा तो किती उत्तमरित्या बनला आहे हे समजतं. चित्रपटाची मांडणी, त्यातील तत्वज्ञान आणि सिद्धांत आपल्या रियालिटीलाच चॅलेंज करतात. ट्रेलरवरून जरी तो हॉरर सिनेमा वाटत असला तरी तो त्याहूनही कितीच तरी पटीनं महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा मी हा चित्रपट पाहतो तेव्हा तो वेगळाच भासतो, जे या चित्रपटाला युनिक बनवतो.